मुंडे कृषी मंत्री असताना नॅनो युरिया नॅनो डीएपी खरेदीमध्ये 88 कोटींचा घोटाळा केला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। कॉटन बॅग्स खरेदीमध्ये सुद्धा 42 कोटींचा घोटाळा झाला असा दावा दमानिया यांनी केलाय। याशिवाय आधी पैसे दिले आणि मग निविदा काढण्यात आल्या असे त्यांनी म्हटलंय। याशिवाय मुंडेंनी अजित पवारांच्या रातोरात या टेंडरवरती सह्या घेतल्या। शिवाय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विशेष बाब या अंतर्गत टेंडरवरती सह्या केल्या असंही त्यांनी म्हटलंय। 19.5 लाख नॅनो युरियाच्या बॉटल्स खरेदी केल्या आणि त्याही चढ्या भावानं खरेदी केल्या। हा शेतकऱ्यांचा पैसा कोणाच्या घशात घालण्यासाठी ही उठाठेव केली असाही त्यांनी सवाल केलाय। 60 कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी 20% अधिक होतं, म्हणजे 200 कोटी 342 कोटी बनले गेले। इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते, जुलैपासून जुलै 23 ते नोव्हेंबर 24 एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खाल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची, मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का? आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा। प्रोसेस कसा असतो की आधी प्रशासकीय मान्यता मिळते, प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट होतात, त्याच्यानंतर टेंडरिंग होतं, मग त्याच्यात L1 कॉन्ट्रॅक्टर होतो, L1 कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर निघते। माननीय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी? कच्चा माल विकत घेण्यासाठी। कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम 16 तारखेला दिली गेली, 16 मार्चला। त्यामुळे हे टेंडर एक विशेष बाब, ही विशेष बाब जर आपल्याला आठवत असेल, सिंचन घोटाळ्यात सुद्धा प्रत्येक टेंडर विशेष बाब म्हणून दिलं जायचं, तसंच विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे म्हणून हे राबवण्यात यावं। हे कधी केलं गेलं तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल की हे मे महिन्यात यांच्या सह्या झाल्यात पण पैसे देऊन टाकलेत 16 मार्चला। म्हणजे याला आपण पोस्ट फॅक्टो अप्रूव्हल म्हणतो। आणि हे पोस्ट फॅक्टो अप्रूव्हल म्हणजे काय? बॅक डेटेड पत्र काढणं। ते पत्राची तारीख 16 मार्च आहे पण त्याच्यावर सह्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या हे मे मध्ये झालेल्या आहेत। म्हणजे हे बॅक डेटेड पत्र काढण्यात आले, हे याच्यावरनं सरळ सरळ सिद्ध होत आहे।